सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजमधील ज्युबिली लायब्ररीला मंत्री उदय सामंत यांची सदिच्छा भेट, मराठी साहित्य संवर्धनासाठी सहकार्याचे आश्वासन। गेली 97 वर्ष वाचकांची सेवा करणाऱ्या श्रीमंत बाळासाहेब ज्युबिली लायब्ररी मिरज या प्रतिष्ठित वाचनालयाला महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री तथा मराठी भाषा विकास मंत्री नामदार उदय सामंत यांनी सदिच्छा भेट दिली। या भेटीदरम्यान लायब्ररीच्या कार्यपद्धतीची व भविष्यातील योजनांची माहिती घेऊन त्यांनी संस्थेचं कौतुक केलं। संस्थेचे अध्यक्ष सुरेश बापू आवटी यांनी मंत्री नामदार सामंत यांचे स्वागत केले। मंत्री सामंत यांनी लायब्ररीच्या कार्याची सखोल विचारपूस केली व मराठी साहित्य जपण्यासाठी तसेच पुढील पिढ्यांपर्यंत ते पोहोचवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून आवश्यक सहकार्य केलं जाईल असं आश्वासन दिलं। त्याचबरोबर मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून पुस्तकाचे गाव या उपक्रमाच्या धर्तीवर मिरजमध्येही विशेष उपक्रम राबवण्याचा विचार असून त्यासाठी लवकरच पावले उचलण्यात येतील असंही त्यांनी स्पष्ट केलं। या भेटीप्रसंगी शिवसेना नेते रवी माने, जिल्हा अध्यक्ष महेंद्र चंडाळे, बजरंग भाऊ पाटील, किरणसिंह राजपूत, सुनीता मोरे तसेच संस्थेचे संदीप आवटी, निरंजन आवटी, महेश पाटील, श्रीकांत महाजन, महादेव यादव, सागर कोळी आदी मान्यवर उपस्थित होते। या भेटीमुळे लायब्ररीच्या कार्याला नवे बळ मिळालं असून मराठी साहित्य संवर्धनासाठी ही भेट महत्त्वाची ठरणार आहे। महानकरी न्यूजसाठी मिरजहून आदी माने।